Good afternoon, guys. Good afternoon. As I promised that I will finish this topic today, introduction to microeconomy and macro, very easy topic. I would say you need to complete only four questions okay, from this topic. First question: distinguish between micro and macro. I think आपण लिहून घेतले ना मायक्रो मॅक्रोचं डिस्टिंग्विश लिहून घेतलं आपण नाही घेतलं थोडं घेतलं का ठीक है माइक्रो का फीचर माइक्रो का इम्पोर्टेंस मैक्रो का फीचर मैक्रो का इम्पोर्टेंस ये चार क्वेश्चन करने अपने को और डिस्टिंग्विश ओके बस डिस्टिंग्विश इज नॉट अ क्वेश्चन दिस इज अ सब डिवीजन ऑफ फीचर्स फीचर्स का ही वो सब डिवीजन है कि उसके अंदर सब अपने को सीखने का अगर अपने को डिस्टिंग्विश समझ में आएगा तो बाकी सबको समझ में आएगा फीचर्स एंड ऑल ओके अपना जो इकोनॉमी गाइस डिवाइड इनटू टू पार्ट्स माइक्रो एंड मैक्रो दैट यू नो वेरी वेल ओके माइक्रो एंड मैक्रो जो वर्ड है माइक्रो MICRO एंड मैक्रो MACRO ये जो वर्ड्स है गाइस दिस इज नॉट अ ओरिजिनल वर्ड्स जैसा गणेश रहेगा तो गणया है ना सूर्या है ना रमेशला रम्या ओके वैसा ये वर्ड्स क्या हुआ है उसने बना है क्या माइक्रो जो वर्ड है गाइस ये वर्ड बना है मिक्रोज से मिक्रोज MIKROS यहाँ पे रहेगा लिख रहा है ग्रीक वर्ड माइक्रो जो वर्ड है ओरिजिनल नहीं है ये मिक्रोज वर्ड से बना है ये मिक्रोज से क्या बना है माइक्रो जो ग्रीक वर्ड है गाइस ग्रीक भाषा मालूम है आपको ना वैसा ग्रीक ने सिर्फ यही काम किया है इसका वर्ड उधर उसने क्या किया चेंज किया कि लैटिन ग्रीक है ना वैसे मैक्रो जो है मैक्रो मैक्रो कहाँ से आया मैक्रो से इस मैक्रो ये वर्ड पहले था ओरिजिनली ये मैक्रोस था अभी क्या हम लोग यूज करते हैं मैक्रो फिर इन दोनों का नामकरण किसने किया देखिए दिख रहा है द ग्रेट हस्ती ओके रैगनर फ्रिश इन्होंने क्या किया नोबेल प्राइज विनर गाइस इन्होंने क्या किया फर्स्ट टाइम ये माइक्रो एंड मैक्रो जो वर्ड्स है उसने यूज किए थे कॉइन किए मतलब उसने क्या किया वो इंट्रोड्यूस किए बोलो या फिर यूज किए समझे यहाँ तक इतिहास क्या था आगे ये जो माइक्रो इकोनॉमी है गाइस ये माइक्रो इकोनॉमी किसने डेवलप किया था अल्फ्रेड मार्शल ने वर्ड नाम देना जैसा नामकरण होता है ना नामकरण उसके बाद जो नाम देते वही संभलते कि लास्ट तक नहीं कभी भी देखा रहेगा कि अब माउशी आत्या उन्होंने ये नाम रखो तो हम नाम रखते लेकिन संभलने वाले कौन थे अपने पेरेंट्स थे वैसे माइक्रो नाम अलग रेगनर फ्रिश ने यूज किया लेकिन उसको डेवलप किसने किया अल्फ्रेड मार्शल ने सेम हियर मैक्रो जो वर्ड है उसको किसने फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस यूज किया रेगनर फ्रिश ने लेकिन उसको किसने डेवलप किया JM केनिस ने समझा अभी देखो मैं कुछ लिख रहा है इंपॉर्टेंट बात माइक्रो मैक्रो पहली बात तो माइक्रो वर्ड कहाँ से आया ग्रीक वर्ड है कौन सा मिक्रोस MIKROS ये कहाँ से आया ग्रीक वर्ड बराबर इस माइक्रो को किसने डेवलप किया अल्फ्रेड मार्शल ने इसको डेवलप किया इसको किसने डेवलप किया JM केनिस इसको बोलते हैं स्मॉल माइक्रो हम सुने माइक्रोस्कोप साइंस लैब में था ना माइक्रो क्यों होता है यूज हाथी को देखने के लिए या अमीबा को देखने के लिए अमीबा स्मॉल जो थिंग है उसको देखने के लिए हम लोग क्या करते हैं माइक्रोस्कोप तो ये स्मॉल मैक्रो मतलब ओके हाथी ओके लार्ज तो बोलते हैं कि एग्रीगेट AGGREGAT एग्रीगेट समझा यहाँ पे हम लोग क्या देखते हैं
इंडिविजुअल यूनिट, हाउस होल्ड, फर्म। यहाँ पे देखते हैं हम लोगों के नेशनल प्रॉब्लम्स, नेशनल इनकम, एक्सेट्रा। ओके, इसको बोलते हैं प्राइस थेरी, इसको बोलते हैं इनकम थेरी। यहाँ पे हम लोग क्या यूज करते हैं, स्लाइसिंग मेथड, यहाँ पे हम यूज करते हैं लंपिंग मेथड। यहाँ पे है वोम आई व्यू, वोम, WORM, वोम आई व्यू। यहाँ पे कौन सा है, बर्ड आई व्यू, बर्ड आई व्यू। कितना है क्या लगभग, और कुछ बात है क्या जो मिस कर रहा हूँ? यहाँ पे और एक एग्जांपल दो, इंडिविजुअल डिमांड, ओके, नेशनल डिमांड। या यहाँ पे है पार्शियल इक्विलिब्रियम, हाँ, यहाँ पे है जनरल इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम यहाँ पे है। ओके, पार्शियल इक्विलिब्रियम। ठीक है, अल्फ्रेड मार्शल का एक बुक का नाम है, हम लिखेंगे। उस बुक का नाम क्या है, प्रिंसिपल ऑफ इकोनॉमिक्स। कौन से ईयर में, 1890। वैसा जेम केनिस का भी है बुक, उसके बुक का नाम क्या है, उसके बुक का नाम मुझे एग्जैक्ट क्लिक नहीं हो रहा है। कहाँ पे लिखा है, पेज नंबर 2। अच्छा अच्छा, हाँ बराबर, यहाँ पे रहेगा। हाँ, जनरल थ्योरी ऑफ एम्प्लॉयमेंट कॉमा कॉमा इंटरेस्ट एंड मनी। कौन सा ईयर है, ये अपना पूरा टॉपिक कवर होगा इसके अंदर, डिस्टिंग्विश के अंदर ही फीचर्स है सब उसके अंदर है। समझा, तो लिखो आराम से फर्स्ट। Guys, please focus. This is the crux of topic, summary of topic. Please spend a quality time on this. Macro, these are two type of economy, दोन टाईपचे इकॉनॉमी आहेत आपल्या इथे। मायक्रो म्हणजे स्मॉल, मॅक्रो म्हणजे लार्ज। समजलं, एकदम सिंपल सांगतो मला। मायक्रो तुम्ही काय विचार करायचा, बदलापूर, मॅक्रो म्हणजे इंडिया, तसं तुम्हाला समजेल। ओके, मला सांग, इथले गटर फुटले, आपण PM ला कॉल करतो का, मोदीला, हे गटर फुटले आहे बघ ना जरा. ते अमित शहाचं ते चेंबर झाले जामदार, बघतोस का? बघतो. आपण काय नॉर्मली आपले जे आहेत
नगरपालिका वगैरे जे पण आहे त्याला आपण कॉल करणार की गटर वाहत आहे. मला बोलायचं काय, जर छोटा प्रॉब्लेम असेल छोटा प्रॉब्लेम तर आपण नगरपालिकेमध्ये कंप्लेंट करतो. डायरेक्ट आपण सेंटर लेवल कंप्लेंट करत नाही. बट आर्टिकल 370 बघितलं सगळ्यांनी? पिक्चर नाव बघितला? तर सांगा रे, काय बघितलं? आर्टिकल 370 किंवा जसं हे झालं आपलं अटॅक झाला 26/11, वॉर झाला है ना, जे पण आहे ते हे जे मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते कोणत्या फक्त महाराष्ट्रामधले प्रॉब्लेम आहे? मुंबई झाला अटॅक तर मुंबईची बघून घेतली. पूर्ण सेंटर लेवलचा प्रॉब्लेम आहे. आता मला सांगा मग असं जम्मू काश्मीरला होतो अटॅक तर ते बघून घेतलेलं ना. आपण त्यामध्ये काय इन्व्हॉल्व व्हायचं नाही. वॉर झाला म्हणजे इट इज अ सेंट्रल इश्यू. ओके, सेंट्रल सिक्युरिटीवाला इश्यू समजला हा. तर अशा प्रॉब्लेमला कोण हँडल करणार? ऑब्व्हियसली सेंट्रल गव्हर्नमेंट हँडल करणार. मीन्स मॅक्रो. सगळ्यांना समजलं? सम रूल काय? छोटा प्रॉब्लेम मायक्रो, मोठा प्रॉब्लेम मॅक्रो. सगळ्यांना समजलं? गुड. ग्रीक वर्ड मधून मिक्रोज वर्ड त्यामधून हा वर्ड बनला. ओके, इथे मॅक्रोज वर्ड त्यामधून काय बनलाय? मायक्रो कोणी डेव्हलप केला? अल्फ्रेड मार्शल. त्याच्या बुकचं नाव काय? प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमी. कोणत्या वर्षी त्याने बुक लिहिलं? 1890. हे डेव्हलप कोणी केलं? जेन केनिस. त्याच्या बुकचं नाव काय? जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी. कोणत्या इयरमध्ये? अगर कोणता मॅक्रोचा क्वेश्चन आला तर तुम्हाला हे रेफरन्स द्यायचं. ओके, इम्प्रेस ओके, थोडं चेक करणारा इम्प्रेस होईल. मला सगळं माहिती आहे. तुम्हाला लिहून पण दिलं मी. दिस कॉन्सेप्ट वॉज डेव्हलप बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल इन हिज बुक ऑफ प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमी इन द इयर 1890. काय आठवते? गुड. इनिशियली लिहून दिलं तुम्हाला बोललो याच फॉर्मेटमध्ये तुम्हाला लिहायचं पुढे. म्हणजे मायक्रोला काय बोलतात? स्मॉल. त्याला म्हणतात की लार्ज किंवा ॲग्रिगेट. इंडिव्हिज्युअल एका पर्सनचा एखादा सिंगल पर्सनचा प्रॉब्लेम असेल दॅट इज कॉल्ड एज मायक्रो. सिंगल युनिट म्हणजे सिंगल पर्सन किंवा एखादं घर हाऊस होल्ड, एखादी छोटीशी कंपनी है ना. एक कंपनी आणि पूर्ण इंडस्ट्री दोघांमध्ये डिफरन्स आहे काय? ऑब्विसली डिफरन्स आहे. एक कंपनी म्हणजे छोटीशी, इंडस्ट्री म्हणजे किती मोठी जास्त कंपनी असेल. 1000-2000 कंपन्या म्हणजे एक इंडस्ट्री बनते. ओके, तर एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या व्यक्तीचं एखाद्या घरचा प्रॉब्लेम वॉट एव्हर ते कोण डील करणार? बट नॅशनल प्रॉब्लेम, नॅशनल डिमांड, नॅशनल इन्कम, ॲग्रिगेट डिमांड, नॅशनल सेव्हिंग, नॅशनल कन्झम्पशन सगळं पूर्ण इंडियाचा जर विचार करणार ना त्याला बोलणार मॅक्रो. त्याला बोलतात प्राइस थेरी. कारण की तुम्ही बघितलं असणार आतापर्यंत आपण सेकंड टॉपिक थर्ड ए थर्ड बी आपण शिकलो त्यामध्ये बघा प्राइस डिमांड प्राइस आहे ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्राइस ही आली होते. बिकॉज हा तिथं आपण काय प्राइस डिटर्माइन करत होते की कोणत्या प्राइसला आपण किती डिमांड केली पाहिजे, कोणत्या प्राइसला आपण किती सप्लाय केला पाहिजे. समजते? तर या मायक्रोमध्ये मोस्ट ऑफ त्या गोष्टी कव्हर आहे. ओके, म्हणून याला म्हणतात की प्राइस थेरी. त्याच्यामागे खूप खूप डीप इतिहास आहे काही. ओके, ते आपण नंतर टाइम भेटला बघू. ओके, जस्ट फॉर ओके सिम्प्लिफाय प्राइस थेरी. आणि तिथे आपण मोस्ट ऑफ नॅशनल इन्कम वगैरेचं कॅल्क्युलेशन करतो. इन्कम अपोर्शन करतो. इन्कम अपोर्शन म्हणजे काय? इन्कम कलेक्ट करतो आणि ते वाटतो. ओके, म्हणजे इथे इन्कमचा जास्त काय रोल आहे. ओके, दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज इन्कम थेरी. वॉट इट? स्लायसिंग मेथड, लंपिंग. ओके, ध्यान द्या मला. बघा. हा काय? पिझ्झा. ओके, डॉमिनोजचा पिझ्झा. जर मी हा वाला भाग घेतला ना एखाद्या पूर्ण पिझ्झा मधला एकच भाग त्याला बोलणार मायक्रो स्लायसिंग. जर मी पूर्ण पिझ्झा जर विचार केला पूर्ण ते लंप ओके पूर्ण त्याला बोलणार मॅक्रो. समजलं? इंटायर पिझ्झा मॅक्रो, पिझ्झाचा एक स्लाइस म्हणून स्लाइसिंग. ओके, वो माय व्ह्यू अँड बर्ड आय व्ह्यू. फॉर एक्झाम्पल ओके गाईड हा
तुम्हाला माहिती मी स्केच करतो, माहिती आहे ना? तर मी चांगलं स्केचिंग करतो. जस्ट टाइम पर चालला. नाही आता टाइम नाही. या प्लीज फोकस. मला सांगायचं काय ते. पण या पक्षी ईगल होते ईगल. काही पण किटाणू किंवा मुंगळा मुंगी वडवर ते. हा फोकस ओके. फोकस वर एक्झाम्पल होते. मला सांगा, हे जेव्हा हा जो पुढे एंट्री करणार जंगलामध्ये तर मॅक्स टू मॅक्स हा कुठपर्यंत बघू शकतो इथपर्यंत, म्हणजे किंवा एक दोन तीन हे तीन ते प्लांट बघू शकतो ट्रीज. मला सांगा हा जो प्राणी आहे किंवा वॉटएव्हर हा वाला ट्री बघू शकतो का? बट हा जो पक्षी आहे ना इगल, हा पूर्ण जंगल बघू शकतो. जंगल सोडा तो या तिथे पण बघू शकतो. म्हणून तो जमिनीमध्ये सापाला बघू शकतो वरती. त्याचं एवढं एकदम स्ट्रॉंग होतं, आय विजन असतं. किती हाईट असते ना इगलच्या ह्याच्यामध्ये, तरी पण त्याला माहिती असतं की इथं हा काय साप आहे किंवा इथं मासा आहे, म्हणजे तो पाण्यामध्ये मासे पण काढतो. किती हाय स्ट्रॉंग. तो वेगळा, हा तो वेगळा बघतो. तिकडे जाऊ नको ओके. तिकडे जायची गरज नाही ओके. थोडं अलीकडे ओके. इगल ओके. तुम्हाला सांगायचं काय, हा जो इगल आहे ना ही कॅन कंट्रोल एंटायर जंगल ओके. बट दिस वॉर्म ओके कॅन ओनली हॅव विजन ओव्हर ओके दिस थ्री ट्रीज ओके. म्हणजे याला लिमिटेड कंट्रोल आहे आणि याला पूर्ण कंट्रोल आहे. समजते? पूर्ण ना बर्ड. पूर्ण म्हणजे मायक्रो, लिमिटेड म्हणजे मायक्रो. म्हणून मी मायक्रोमध्ये काय लिहिलं होतं, वॉर्म आय व्ह्यू आणि त्याच्यामध्ये बर्ड आहे. समजलं? हे partial equilibrium and general we will discuss later on okay once we start question okay. Are getting it? हे आपलं सगळं होतं की ऑलमोस्ट टॉपिक याच्यामध्ये कव्हर होते. आता बघा तुम्हाला समजेल. पण टेक्निकल आहे म्हणून मी स्टार्टिंगला घेतलं नाही. आता मायक्रोमध्ये आपण काय काय शिकतो काय, हे सगळं थेरी आपलं इंट्रोडक्शन आहे. तुम्हाला एक डेफिनेशन पाठ करायचं मायक्रो इकॉनॉमी ही वाली. मायक्रो इकॉनॉमी इज द फॅक्ट अ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. मायक्रोमध्ये आपण काय काय शिकतो त्याचं बघा एक चार्ट आहे. हे पुढे आपण शिकणार, सगळं सगळं शिकणार आहे. म्हणून याच्यामध्ये डिस्कशन मी आता जास्त टाइमपास करत नाही. त्यातला पण हा शिकलो ऑलरेडी. आता आपण काय चालू करणार होतो, मी काय म्हटलो हे नको पहिले काय करू फर्स्ट टॉपिक घेऊया. तीन पार्ट मध्ये आपला मायक्रो आहे. थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, थेरी ऑफ फॅक्टरी प्राइसिंग, थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. प्रोडक्ट मध्ये दोन असतात, डिमांड आणि सप्लाय. फॅक्टरी मध्ये चार आहेत, रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट. आणि इकॉनॉमिक वेलफेअर मध्ये तीन पार्ट आहेत, एफिशियन्सी इन प्रोडक्शन, एफिशियन्सी इन कन्झम्पशन आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक एफिशियन्सी. हे तुम्हाला सर्व गोष्टी भेटणार आहे पुढे जाऊन टॉपिक मध्ये. त्यातला आपण हा संपवला ओके. म्हणजे इन शॉर्ट व्हॉट इज स्कोप. स्कोप म्हणजे आपण पुढे जाऊन काय बघणार याच्यामध्ये, समजते? त्याला बोलतात स्कोप. यू शुड नो. याचं तुम्हाला जर पाहिजे असेल जास्त इन्फॉर्मेशन इथं लिहिलं बघा. थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये काय असतं, डिमांड सप्लाय बघतो आपण मार्केटमध्ये काय चाललंय, बरोबर ना? नंतर थेरी ऑफ फॅक्टरमध्ये काय बघतो आपण की लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनरला आपण काय काय पेमेंट करतो. लँडला पेमेंट करतो आपण कसलं, रेंट. रेंट. लेबरला, कॅपिटलला, एंटरप्रेनरला, प्रॉफिट. समजते? नेक्स्ट थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. इकॉनॉमिक वेलफेअर मध्ये काय असतं, आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते आपण वी नीड टू अलोकेट इन अ एफिशियंट वे ओके. याला जास्त याला कमी नको, जेवढी रिक्वायरमेंट तेवढी त्यांना भेटलंच पाहिजे. मस्त एक्झाम्पल सांगतो, ध्यान द्या. यु नो मुंबई इम्पॉर्टंट सिटी आहे का इंडियासाठी? इम्पॉर्टंट नाही. मुंबई इज द हार्ट ऑफ द इंडिया. मुंबई नसेल तर GDP खूप खाली पडेल, इंडियाची ग्रोथ कमी होईल, इकॉनॉमिक कोलॅप्स होईल तर मुंबई नसेल तर. अराउंड पूर्ण इंडियामध्ये जेवढी पण कमाई होते कमाई, पूर्ण इंडियामध्ये जेवढी पण कमाई होते त्यातले 10% कमाई फक्त मुंबई शहर देतो. विचार करा, फक्त मुंबई. महाराष्ट्र बोललोच नाही ना.
म्हणून मुंबई एवढं इम्पॉर्टंट आहे. म्हणून सगळ्यांचं वॉच कशावरती? मुंबईवरती. दोन मोठे मोठे स्टॉक एक्सचेंज आपल्या मुंबईमध्ये आहेत, NSE आणि BSE. मुंबईचा आपला समुद्र किनारा पण आहे, गेटवे, ताज हॉटेल आहे, सगळ्या इंटरनॅशनल कंपन्या इकडे आहेत, मोठ्या मोठ्या बँकचं हेड ऑफिस इकडे आहे, सेबीचं हेड ऑफिस इकडे आहे, RBIचं पण हेड ऑफिस इकडे आहे. काय काय नाही मुंबईमध्ये, म्हणून सगळ्यांचं वॉच कशावरती? मुंबईवरती. आता मला अजून सांगायची गोष्ट म्हणजे मुंबई किती कॉन्ट्रीब्युशन करतो बघा. जे टॉप मधले आहेत ना रिच पर्सन, तिथले जे आपल्या इंडियातले बोला किंवा वर्ल्ड मधले जे आहेत ना आपले इंडियन लोक, त्यातले जे आहेत ना ऑलमोस्ट ते मुंबईमधलेच आहेत. मोस्ट ऑफ सेलिब्रिटी कुठे राहतात? क्रिकेटर कुठे राहतात? सगळ्यात जुना स्टेडियम कुठे आहे? मुंबईला, ब्रेबॉर्न स्टेडियम. मुंबईला वानखेडेच्या बाजू पुढे ना अजून स्टेडियम, फक्त वानखेडेच नाही, पुढे पण त्याच्यावर जास्त मॅचेस होत नाही. समजते, वानखेडे स्टेडियम आहे. मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी पण आपल्या मुंबईमध्ये आहेत. काय नाही आपल्या मुंबईत सगळं आहे. फिल्म इंडस्ट्री आपल्या मुंबईमध्ये मेन जे चालते बॉलिवूड होते, ते सगळे मोठे मोठे जे आहेत फिल्मचं ते काय इंडस्ट्री बोलते ना, फिल्म होते, फिल्म सिटी वगैरे जे पण आहे ते सगळे आपल्या मुंबईमध्ये. पण सगळ्यांचं तेच नाही, मोठे मोठे प्रोजेक्ट पण आपल्या मुंबईमध्ये. मेट्रो आहे, हाय लेवलचे सगळे इक्विपमेंट आपल्या मुंबईमध्ये आहेत. ओके, इंटरनॅशनल नॅशनल सगळ्या प्रकारचे एअरपोर्ट आपल्या इंटरनॅशनल दोन आहेत, नॅशनल एक आहे. एक आहे सांताक्रूज, एक सहारा, आणि एक इथे दिवा पाटील पनवेलला चालले सध्या, ते पण एक मोठं बंद आहे. म्हणून सगळ्यांचं वॉच काय आपल्या मुंबईवरती. आपलं महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्र, मला सांगतो गोष्ट ऐकून घ्या. एक्झाम्पलसाठी आहे. कसं असतं, प्रत्येक स्टेट काय करणार? टॅक्स कलेक्ट करणार आपापल्या स्टेटमधलं. महाराष्ट्र पण सगळ्या लोकांचा टॅक्स कलेक्ट करणार, गुजरात पण सगळ्या लोकांचा टॅक्स कलेक्ट करणार, गोवा पण सगळ्यांचा टॅक्स कलेक्ट करणार. आणि सगळ्यांतले जे आहेत ना मंत्री लोक, CM लोक, जे पण मंत्री लोक, त्यांची मिटिंग होते सेंटरला PM सोबत. सगळे 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 आपापले काय करतात? ते पिगी बँक आणतात. पिगी बँक म्हणजे फायनान्स, टॅक्स. सगळे लाईनचे कसे बसतात. महाराष्ट्रात किती आणले टॅक्स? 200. गोवा किती आणले? हा. गुजरात किती आणले? 100. सगळ्यांचा टॅक्स कुठे येतो? सेंटरला. तुम्ही सगळ्यांचे पिगी बँक वेगवेगळे असतात ना, इथं मोठा पिगी बँक असतो. ते तर महाराष्ट्रात कम तो टाकणार आपले पैसे मोठ्या पिगी बँकमध्ये. हा गोवा येईल, तो पण टाकणार. आपण येईल गुजरात, कर्नाटक, आंध्र, सगळे आपापला पिगी बँक आणणार, त्याच्यामध्ये टॅक्स असतो, तो या पिगी बँक मध्ये टाकणार मोठ्यावाल्या सेंट्रलचा. ओके, तो पिगी बँक पूर्ण असं चेक करणार सगळ्यांचे पैसे आता कुठे? मोठ्या पिगी बँक मध्ये. तू किती आणले होतेस? 200 ना? 8 टाका त्यावर. मला सांगा, टॅक्स आपण कलेक्ट का करतो? सेंटरला का देतो? आपलं महाराष्ट्रात चाललं पाहिजे की नाही? आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना जे पण आहे नीड्स वगैरे त्याचे सगळ्यांचं सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे, म्हणून आपण कलेक्ट करून त्यांना देतो मला सेंटरला. आपण 200 रुपये दिले, 200 रुपये सेंटरला, तर सेंटर तुला फक्त 10 ते 12 रुपये देईल. सगळ्यांचे टॅक्स कलेक्ट करतात आणि ते वाटतात परत स्टेटमध्ये. हा असतो फॅक्ट. असं नाही की मुंबईवाल्यांनी कमवलं, मुंबईवर फक्त महाराष्ट्रामध्ये होणार स्पेंड नाही. सगळ्या स्टेटचे पैसे जातात एका सेंट्रलच्या फंडमध्ये. तो सेंट्रल फंड काय करणार? त्या स्टेटच्या रिक्वायरमेंटनुसार, त्या स्टेटमध्ये किती गरज आहे त्यानुसार त्यांना पैसे वाटणार. आपण महाराष्ट्रात 100 रुपये देऊन आपल्याला इथे किती भेटतात? 10 ते 12 रुपये. विचार करा किती आपण लोकांचे हेल्प करतो. म्हणजे 88 रुपये आपण घेत नाही, मग त्या 88 जाता कुठे? दुसऱ्या स्टेटमध्ये. समजा MP होते मध्य प्रदेश ना, त्याने किती रुपये दिले? 50 रुपये पिगी बँकमध्ये. त्याला किती भेटणार? 200 रुपये. का? UP पण आहे, आंध्रा पण आहे, आसाम आहे ना. बिकॉज मुंबईला गरज नाही त्याचा पैशाची, ऑलरेडी खूप पैसा आहे. आसामला खूप गरज आहे ना, घेवा तो पैसे त्याच्या रिक्वायरमेंटनुसार. त्याला म्हणतात एफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. समजते? म्हणून कोणी होतं ना असं हिंमत करत नाही मुंबईला डिस्टर्ब करायची. एवढं इझी नाही मुंबईला इथून तिथं मूव्ह करणं. खूप लोकांनी ट्राय केला मुंबईला गुजरातला शिफ्ट करण्याचा, पण एकच होता व्यक्ती ज्यांनी सगळ्यांची वाट लावली, म्हणजे बाळासाहेब ठाकरे.
त्या व्यक्तीमुळे मुंबई आहे का, नाहीतर मुंबई पहिले काय होती, विटी, बॉम्बे. त्याला मुंबई कोणी केलं, बाळासाहेब ठाकरे. या मुंबईचा जो आहे नक्षा, तुमचा नक्षा बघा आपल्या महाराष्ट्राचा, तो मुंबईचा जो भाग आहे ना, तो गुजरातमध्ये घेणार होते. तुम्हाला कसं आपलं नक्षा आहे महाराष्ट्राचा. एवढं झाले तर बोलून टाकू ना, आहे ना. इंडिया मॅप. हा जो आहे ना आपला मुंबई इकडे आहे ना, हा महाराष्ट्र आहे रे. मुंबई हा बघ दिसते रेड रेड वाला मुंबई. त्यांचं असं होतं इंटेन्शन की हा वाला जो भाग आहे ना इतका मर्ज करून होतं रे. ठीक आहे anyway. कुठे गेला. अच्छा. एनिवे थांब द्या. दिसते गुजरात नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही हा वाला पाड आहे ना, हा वाला इथं आम्ही व्हायला मर्ज करू असं. ऍक्च्युली असं आहे ना, ब्लॅक आहे ना, त्यांचा त्यांचा प्लॅन होता की त्यांना ही लाईन इथं स्किप करायची होती आणि त्याला गुजरातमध्ये घ्यायचं होतं. खाऊ आहे का, थोडं इझी आहे का. मोठे मोठे गुंडे कुठे आहेत मुंबईमध्ये. मोठे मोठे लिडर लिडर कुठे आहेत मुंबईमध्ये. मन्या सूर्य वगैरे माहिती आहे ना मुंबईत. एवढं इझी नव्हतं काही. दाऊदची पण हे होते ते. दाऊदचं पण जे आहे ना मेन सोर्स जो होतं ना हिस्ट्री, ती मुंबईची जायची. बरं सध्या इकडे नाहीये. इव्हन दगड साहेब म्हणला अरुण गवळी मुंबईचा. या 4-5 लोकांमुळे मुंबईला मुंबई पण आहे समज, नाहीतर तेव्हाच आपण कुठे आपली मुंबई गेली असते. एनिवे तो होता एफिशियन्सी इन अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. थँक्स फॉर दिस पॉईंट होती गाईस. त्याच्यामध्ये मला माहिती भेटली ना. तुम्हाला असं वाटलं की मी पुढे हिस्ट्रीच्या क्लासमध्ये बसलेलो आहे ना. Yeah guys, so that was the point enough. Okay, now we are going to start features of microeconomy. Microeconomic features काय, very easy. पहिला पॉईंट काय, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल. ॲज अर्लियर स्टेट तुम्हाला काय बोललो की आपण इंडिव्हिज्युअल लोकांची स्टडी करतो. तुझा फॉर्म, तुझी प्राइस, तुझ्या प्रोडक्टची प्राइस, तुझं किती इन्कम आहे त्याचं आपण स्टडी करणार कुठे, मायक्रोमध्ये. त्याला बोलतात स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल. सगळ्यांची पण मार्किंग केली नाही. ओके, इम्पॉर्टंट लाईन. ओके, त्याला बोलतात स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल सगळ्यामध्ये तेच पॉईंट कॉमन आहे बघा, इंडिव्हिज्युअल. दुसरं काय, प्राइस कधी का बोलता याला, कारण की मायक्रो इकॉनॉमी डील्स विथ प्राइस ऑफ दी गुड. मग तुम्हाला बोललो मी, अँड सर्व्हिस एज वेल एज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. या गुड्सची प्राइस किती असली पाहिजे, सर्व्हिसची प्राइस किती असली पाहिजे, आणि या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनची प्राइस किती असली पाहिजे, हे आपण डिसाईड करतो. म्हणून याचं नाव काय, प्राइस थेरी. हा पॉईंट तो साईडवर. बेस ऑन सर्टन अझम्पशन्स. तुम्ही शिकले बघा, आता आपण डीएमयू शिकलो, आपण डिमांड शिकलो, ते दोन क्वेश्चन शिकलो. अझम्पशन्स ऑफ डीएमयू आहे ना, डिमांडचे अझम्पशन शिकलो आपण, शिकलो की नाही. अझम्पशन्स ऑफ डीएमयू अँड अझम्पशन्स ऑफ डिमांड याहून शिकलो. ओके, तुम्ही काय एक बोलायला पाहिजे की मायक्रो इकॉनॉमी मध्ये काय अझम्पशन भरपूर आहेत. ओके, म्हणून लिहिले काय की मायक्रो इकॉनॉमी इज बेस्ड ऑन सर्टन अझम्पशन्स, अदर थिंग बी रिमेन कॉन्स्टंट. आहे ना, याला म्हणतात की सेक्टरियस. ओके, पेरिबस. ओके, याचा अर्थ होते अदर थिंग बिंग कॉन्स्टंट. ठीक आहे, आपली इंग्लिश भाषा अदर थिंग बिंग कॉन्स्टंट या फिर अदर थिंग रिमेन्स कॉन्स्टंट. नेक्स्ट वीक. ओके, नेक्स्ट वीक. हा नेक्स्ट वीक तुमचे सगळे पॉईंट पाड येणार, सगळे पॉईंट राईट फ्रॉम फर्स्ट टॉपिक टू 3B. ऑल पॉईंट्स, फक्त पॉईंट पाड येणार. प्रत्येक पॉईंट्सला 50 टाइम्स याची पनिशमेंट देते. म्हणजे क्वेश्चनमध्ये 10 पॉईंट असतील ना, तुम्ही 8च बोलले, 2 पॉईंट नाही बोलले, तर तो पॉईंट तुम्हाला 50 वेळा द्यायचा. तेच सांगतो तुमचं पूर्ण वीक आहे. एक काम करा, पुढचा वीक त्याच्या पुढचा वीक बस, त्याच्या पुढच्या वीक मध्ये घेतो मी. सुट्टी करायची नाही दिवस, समजा सुट्टी करून त्याला 100चं फाईन. ओके, बॅकअप माहित नाही.
नाही, इट्स ओके, इट्स ओके, नो इश्यू. या, पहिला पॉईंट काय? स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट झाला आपला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय? प्राइस थेरी. आणि थर्ड पॉईंट बोलू शकतो, थोडं थांबा. चौथा पॉईंट काय? बेस्ड ऑन सर्टन अजम्पशन. तुम्हाला सांगितली गोष्ट, आवर इकॉनॉमी, मायक्रो इकॉनॉमी इज बेस्ड ऑन सर्टन अजम्पशन. म्हणजे ही इकॉनॉमी एवढी क्लिअर नाही की स्वतःच बोलतं की अज्युम करा, अज्युम करा, अज्युम करा, विच इज नॉट रिअल. रिअल ऑर नॉट, ओके, फिक्स नाही. म्हणून त्याला म्हणतात बेस्ड ऑन सर्टन अजम्पशन. पाचवा पॉईंट काय? स्लायसिंग मेथड झाला ऑलरेडी डिस्कशन. हा स्लायसिंग असं तोच. कारण की आपण ना एखाद्या डिव्हिजनचा अभ्यास करतो, ते पूर्णचा अभ्यास करत नाही, म्हणून याचं नाव काय? स्लायसिंगचे मेथड. मायक्रो इकॉनॉमी युजेस दिस स्लायसिंग मेथड. इट स्प्लिट्स. स्प्लिट म्हणजे काय? भाग, ओके. आपण ते आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण छोट्या छोट्या भागामध्ये कन्वर्ट करतो, ओके. नेक्स्ट काय? यूज ऑफ मार्जिनिझम प्रिन्सिपल म्हणजे काय? म्हणजे आपण शिकलो मार्जिनल युटिलिटी, शिकलो एमयू, शिकलो तोच होते. यूज ऑफ मार्जिनल प्रिन्सिपल म्हणजे काय? आपण बघतो की आज आता एक आंबा खाल्ला आपण, दुसरा आंबा खाल्ला, दोघांमध्ये डिफरन्स काय? तुला जास्त सॅटिस्फॅक्शन कधी भेटला? दुसऱ्यामध्ये. ते पोट भरलं कधी? दुसऱ्यामध्ये. असं का? वेन वी कन्झ्युम अ ॲडिशनल युनिट वी गेट एक्स्ट्रा सॅटिस्फॅक्शन. हे जे आहे रूल्स ते कोणी शिकवलेत? मला माहिती नाही. त्याला म्हणतात यूज ऑफ मार्जिनिझम, ओके, प्रिन्सिपल्स, ओके. द नेक्स्ट पॉईंट इज, त्यामध्ये बघ काय काय? द कॉन्सेप्ट ऑफ मार्जिनिझम इज द की टूल ऑफ मायक्रो इकॉनॉमी. द टर्म मार्जिनल मीन्स चेंज ब्रॉड इन टोटल बाय अँड, बघा आलं ॲडिशनल. Marginal analysis help to study variable through the change. Producers and consumer take economic decision using this, okay, principle. जर आपल्याला सॅटिस्फॅक्शन जास्त भेटत असेल तर आपण त्या गोष्टीच घेणार, ज्यातून आपल्याला भेटत नाही त्या गोष्टी आपण घेणार नाही. समजते? नेक्स्ट काय? अनालिसिस ऑफ मार्केट, ओके, स्ट्रक्चर. की मार्केट, आता हा पण एक टॉपिक आहे की पुढे येणार आहे, कोणत्या वाला? हा वाला, 7 वाला. की आपण वेगवेगळ्या मार्केटचं स्टडी करणार याच्यामध्ये. पहिला मार्केट आहे परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, ओलिगोपॉली, मोनोपॉलिस्टिक, असे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट आहे बघा. फॉर्म्स ऑफ मार्केट, 5 टॉपिक आहे. त्यात पूर्ण तुम्हाला शिकायला भेटणार ते. हा 7वा पॉईंट आहे. 8वा पॉईंट काय? तुला सांगितलं मी, लिमिटेड स्कोप आहे है ना. याला याला सेंट्रल लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा अधिकार नाही आहे. नॉर्मल जे आहेत ना इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम तेच तू सॉल्व्ह करते. समजते? पण तुम्हाला माहिती असेल थेंबे थेंबे तळे साचे आहे ना. थेंबे थेंबे तळे साचे समजतं ना. एकेकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तेव्हा जाऊन पूर्ण नेशनचा प्रॉब्लेम, ओके. समजते? फॅन लावू शकतो आपण, एसी बंद बटन. या, म्हणून इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट. समजते? नाहीतर जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला ना, हा ह्याला सांगेल हे असं चालले, असं चालले, होतं ना. रुमर्स, अफवा, गॉसिप्स वाढले ना तर ते हँडल करणं खूप इम्पॉसिबल. समजते? पण ट्राय टू हँडल अ इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम, म्हणून मायक्रो इकॉनॉमी खूप इम्पॉर्टंट आहे. या, लिमिटेड स्कोप आहे याच्यामध्ये. तर पहिला पॉईंट काय होता? स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. दुसरा पॉईंट काय? प्राइस थेरी. तिसरा पॉईंट, प्लीज फोकस, क्या होता है? इक्विलिब्रियम इज द बैलेंस बिटवीन टू फैक्टर्स. Microeconomy analysis deals with the partial equilibrium which analyze equilibrium position of an individual economy unit, that is individual consumer, individual firm and individual industry. It isolates an individual unit from other force and studies its equilibrium independently. म्हणजे दोन फॅक्टर्स, ओके, बघा दिले. इक्विलिब्रियम म्हणजे काय? बॅलन्स बिटवीन टू फॅक्टर्स. टू फॅक्टर म्हणजे काय? फॅक्टर 1, फॅक्टर 2. फॅक्टर 2 काय असणार? फॅक्टर 1 काय असणार? प्राइस. फॅक्टर 2 काय असणार? इन्कम. या दोघांमधलं बॅलन्स काय? त्याला म्हणणार इक्विलिब्रियम. पण पार्शियल इक्विलिब्रियम काय बोलतो? तो बॅलन्स नाही बघत, तो याचा वेगळी स्टडी करणार, प्राइसची आणि इन्कमची वेगळी. समजते? लास्ट लाईनला लिहिलं बघा, इट आयसोलेट. वॉट इज आयसोलेट? वेगळं. इट आयसोलेट अँड इंडिव्हिज्युअल युनिट फ्रॉम अदर फोर्स. दुसऱ्या गोष्टीपासून त्याला वेगळं करणार आणि त्याचं स्टडी करणार. समजते? त्याला बोलणार पार्शियल इक्विलिब्रियम. या, इन दिस वे वी एंड विथ फीचर्स. पहिला पॉईंट काय होता? स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. दुसरा पॉईंट काय? तिसरा पॉईंट काय? देन yeah, based on certain assumptions, then slicing method, then use of marginal principle, then analyze of market structure, then limited scope. सगळ्यांना समजलं? या, the importance of microeconomy.
ते आपण घेऊया. किती पॉईंट आहे फक्त 7. ओके, की मायक्रो इकॉनॉमी शिकणं काय इम्पॉर्टंट आहे. पहिला पॉईंट आहे वी कॅन गेट अ प्राइस ऑफ प्रोडक्ट. मला सांग बॉटल किती रुपयाची. 10-15. 10-15 हू डिसाइड्स. मायक्रो. व्हॉट शुड बी द प्राइस. जर याची प्राइस डिसाइड केली 2 लाख रुपये कोणी घेईल का. समजते. प्राइस ओके डिटर्मिनेशन. पहिला पॉईंट काय प्राइस ओके डिटर्मिनेशन. किती प्राइस असली पाहिजे. तर काय लिहिले मायक्रो इकॉनॉमिक्स एक्सप्लेन्स हाऊ दी प्राइस ऑफ डिफरंट प्रोडक्ट्स अँड व्हेरियस फॅक्टर्स ऑफ ओके प्रोडक्शन. ओके काय काय असलं पाहिजे. नेक्स्ट काय म्हणजे प्राइस डिसाइड करण्यासाठी ही इकॉनॉमी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय फ्री मार्केट. बस फ्री मार्केट इकॉनॉमी काय लिहिले. हाँ free market economy is that the economy where the economy decisions regarding production of goods such as what to produce, how much to produce, हाँ how to produce, etc. are taken at individual level. हाँ There is no intervention by the government or any other agency. हाँ ध्यान द्या. आता आपल्याकडे माहिती का आपण सगळ्या गोष्टी फ्री इकॉनॉमी. गाड्या किती बनवायच्या हू विल डिसाइड. समजा टाटा कंपनीची गाडी आहे हू विल डिसाइड. टाटा कंपनी. वेट इज राईट. मला काय सांगायचंय टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी आहे. त्याला समजा टाटा नेक्सन आहे ना ती बनवायची असेल 1 लाख बनव का 2 लाख बनव किती बनव. हू विल डिसाइड. विल अमित शाह डिसाइड की भाई काम करणार सिर्फ 2 लाख ही बना. नाही भाई तो गव्हर्नमेंट याच्यामध्ये काय बोलणार नाही. जे पण डिसिजन घ्यायचे तो आम्ही स्वतः घेणार. आय विल टेक माय डिसिजन पर्सनल. समजते. त्याला बोलणार फ्री इकॉनॉमी. तर फ्री इकॉनॉमीला अंडरस्टँड करण्यासाठी तुला कोण हेल्प करणार. मायक्रो इकॉनॉमी. मला सांग उगाच 4 लाख गाड्या बनवून मतलब आहे का. 10 करोडच्या गाड्या आहे एक. ओके तरी बघितले रोल्स रॉयल्सचे शोरूम आहेत. नसतंच. जर तुम्ही लोकांनी ऑर्डर दिली तेव्हा तो गाडी बनवतो. डेमो पीस पण असतो. 10 करोडचा डेमो कधी खाऊ आहे का. 10 करोड शोरूम आहे की बदलापूरला कल्याण 10 करोडचं शोरूम एक असतं. तिथे 10 करोडची फक्त एक गाडी आहे म्हणून ते ऑर्डर घेतात. स्वतः एम्प्लॉई लोक हाताने पूर्ण डिझाईन करतात तेव्हा ती गाडी बनते. समजते. उगाच 4 लाख गाड्या बनून काय आपण लॉस होईल ना. मग तुम्हाला कसं बघायला पाहिजे की लोकांना किती गाड्या पाहिजेत. म्हणून तुम्हाला सांगतात एकदम सिंपल. पिक्चर 2 तारखेला येणार आहे की जुलैला. डायरेक्ट थप्पा सरप्राईज 2 तारीख को पिक्चर असं असतं का. नाही 2-3 महिने पहिले काय असतं टीजर आहे ना ट्रेलर प्रमोशन ते येणार वेगवेगळ्या शोरूम याच्यामध्ये शोरूम बोलते शोज मध्ये का ते बघतात. किती लोक आमचं प्रमोशन बघितलंय किती लोकांनी लाईक 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 केलं की त्यावरून ते लोक डिसाईड करतात किती तिकीट होणार बुक. समजा 50 करोड लोकांनी लाईक केलं म्हणजे 50 करोड लोक बघू शकतात. 50 पैकी 80% जर लोकांनी बघितलं आता म्हणजे 40 करोड लोक बघतील. किती रुपये तिकीट आहे 200 रुपये तिकीट आहे. झालं किती 40 800 करोड बरोबर ना. 200 इंटू 40 झाले किती 4 8 आणि 2 शून्य 800 करोड रुपये. वाव 200 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट केली 800 करोड रुपये मध्ये. वाव संपला. त्यांचं असं असतं ते कॅल्क्युलेशन. सेम याच्यामध्ये पण कारमध्ये पण कार लॉन्च होणार डिसेंबरला ते लोक जून मध्येच टाकणार की असं एकदम 3D मध्ये व्हिडिओ है ना. बघणार हे व्हॉट इज प्राइस व्हॉट इज हाऊ कॅन आय बुक सगळं ते मेसेज बघतात ते लोक. ते एक्सेल मध्ये बनवतात किती मेसेज आले किती लाईक्स आले त्यावर ते डिसाईड करणार की किती गाड्या बनल्या पाहिजे. समजते असं असतं. एनिवेज नेक्स्ट आहे फॉरेन ट्रेड. की आपल्या गाड्या बाहेर विकायच्या का नाही विकायच्या. आपण आपले जे पण मसाले पदार्थ बाहेर विकायचे का नाही विकायचे. आपण आपले गुड्स बाहेर विकायचे का नाही विकायचे. आपण कोणते गुड्स बाहेरून आणायचे. दॅट टाईप ऑफ डिसिजन यू नीड टू टेक. तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे ॲज अ बिझनेसमॅन. पण त्या बिझनेसमॅनला कोण हेल्प करणार डिसिजन घ्यायला मायक्रो इकॉनॉमी. समजते काय आहे फॉरेन ट्रेड. ओके या वाच तू आलोक वाच फर्स्ट. काय लाईक टॅरिफ. व्हॉट इज टॅरिफ. टॅक्स रेट. टॅक्स रेट टॅक्स रेट. म्हणून कोणती ती गाडी कोणती रे
हा टेस्टा राईट. टेस्टा सांगितलं स्टोरी. हाँ तिथं का नाही आला? ते कारण इथेही टॅक्स. बनवायचं. नितीन गडकरी काय बोलले, तू जर बाहेरून गाडी इथं विकशील तर आय विल चार्ज 100% टॅक्स. 2 करोडची गाडी असेल, 2 करोड टॅक्स लागणार, 4 करोडला विक. कोणी घेणारच नाही ना, समजते. मग त्यामुळे टॅक्स किती लावायचा किती नाही लावायचा, हु विल डिसाइड? गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला कोण हेल्प करणार? मायक्रो इकॉनॉमी. समजते. या नेक्स्ट, इकॉनॉमिक मॉडेल के बिल्डिंग. बस तूच बस परत बस, नाही सांग तू नको, तू बस. मॉडेल्स. टर्मिनॉलॉजी, रूल्स. आता मला सांगा, व्हॉट इज टर्मिनॉलॉजी? टर्म्स म्हणजे काय? आपण मनीला काय बोलतो कॉमर्स मध्ये? फायनान्स, है ना. आणि आपण बॅलन्स शीटला प्रॉफिट लॉस काय बोलतो फायनान्स मध्ये? फायनान्शियल स्टेटमेंट्स. बिल्स रिसिवेबल बघितले, सनी डेटर्स बघितले, त्याला बोलतात अकाउंट रिसिवेबल्स. संडे क्रेडिटर बघितले, बिल्स टेबल बघितले, त्याला बोलतात अकाउंट पेबल. दीज आर टर्मिनॉलॉजीज. मग तुम्हाला फक्त त्याला पण अकाउंट पेबल नाही शिकवलं, अकाउंट पेबलला काय बोलतं ते पण शिकवलं. नॉर्मल लेमन जे आहे ना, गावठी लोकांना किंवा सायन्स बॅकग्राऊंड लोकांना फायनान्स म्हणजे काय माहित नसेल, मे बी. डेबिट क्रेडिट म्हणजे काय माहित नाही, मे. म्हणून डेबिटच्या समोर लिहिलं एक्सपेन्स, क्रेडिट समोर लिहिलं इन्कम. टर्न ओव्हर मीन्स व्हॉट? व्हॉट इज टर्न ओव्हर? हा, टर्न ओव्हर म्हणजे खतम. हे अकाउंटला खतम करून टाकलं. टर्न ओव्हर म्हणजे सेल्स. टर्न ओव्हर म्हणजे सेल्स. माहिती मला गोष्ट. आज तर मी राहुल बोलणार आहे, ते तो नाव का? टर्न ओव्हर म्हणजे खतम. या पैसे नाही, ते टर्न ओव्हरचा दुसरा मिनिंग असू शकतो, एकाचे डिफरंट मिनिंग असतो. ते जे टर्म्स आहे, टर्म्स, याला हे म्हणतात, याला ते म्हणतात, कोणी कोणी डिसाईड केलं? मायक्रो इकॉनॉमी. नेक्स्ट काय? बिझनेस के डिसिजन. या टेकिंग क्रुशियल बिझनेस डिसिजन. या या स्लाइस, माझा आणि अजून काय होतं ते 10 रुपये भेटतं, फ्रुटी. फ्रुटी राहील. फ्रुटी कोण कोण पितं? 10 रुपये. एक दोन कधीपासून पितो? आधीपासून 5 असं 3 वर्षापूर्वी पिली फ्रुटी. हा, तू बघितलं असेल ना ते स्ट्रॉ, ते यायचं प्लास्टिक मध्ये पहिले, आता येतं पेपर मध्ये. इवन स्ट्रॉ पण आता पेपरचा असतो. का रे? कॉस्ट कटिंग. आपलं गुड डे बिस्किट पहिले असं होतं लाईन्स, आता असं आहे का? तेवढं ते पावडर कमी होईल ना. अरे कॉस्ट कटिंग. एका जर बिस्किटमुळे जर 1 ग्राम तर नाही बोलते ना, अर्धा ग्राम जरी ते बेसन बेसन बोलते आपलं पीठ कमी झालं तर किती असतं एका पॅकेटमध्ये बिस्किट? 6. एक पॅकेट. असे आपण जर 10 लाख पॅकेट बनवले, करा इंटू 6, 60 लाख. 60 लाख बिस्किट बनणार आहेत, आणि एका बिस्किटमध्ये किती होतात ते? अर्धा ग्राम आपलं पीठ वाचते. 60 लाख इंटू अर्धा ग्राम करा, झाले किती? 30 लाख ग्राम. 30 लाख ग्राम झाले किती? डिवाइड बाय 1000 करा, एवढं किलो आपलं पीठ वाचलं. हे खूप खूप एक्झाम्पल आहे असे. इवन इरेझर पहिले यायचं एकदम स्ट्रेट, आता बघा असं लाईन लाईन येतं, बघितलं असेल ना. कॉस्ट कटिंग. खूप एक्झाम्पल आहे. हे कॉस्ट कसं कटिंग करायची, सेव्ह करायचं, ते कोण डिसाइड करणार? बिझनेसमॅन. आणि बिझनेसमॅन कोण हेल्प करणार? मायक्रो इकॉनॉमी. या नेक्स्ट, युजफुल टू गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला का? ऑब्विसली टॅक्स किती लावायचा, टॅक्स किती चार्ज करायचा, या सगळ्या गोष्टीचं प्राइस पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी, असे वेगवेगळ्या पॉलिसी गव्हर्नमेंटच्या असतात काही, की किती खर्च असेल, किती खर्च, किती कॉस्ट असेल, किती टॅक्स असेल,
ते डिसिजन कोण घेणार? ऑब्विसली गव्हर्नमेंट. पण गव्हर्नमेंटला कोण हेल्प करणार? मायक्रो इकॉनॉमी. या टू वाच युजफुल टू गव्हर्नमेंट. फ्रेमिंग फार्मिंग नाही रे, शेती नाही रे, फ्रेम. या फ्रेमिंग. अटेन गोल. बघा त्यामध्ये 3-4 पॉलिसी गाईस है ना. व्हॉट इज पॉलिसी? प्रोजेक्ट बोला, प्रोजेक्ट. इट विल बी व्हेरी इझी इफ यू से प्रोजेक्ट. मला सांगा, पहिला आहे टॅक्सेशन पॉलिसी. मला सांगा, तुम्ही जर कधी केलं असेल ऑब्झर्वेशन, आय डोंट नो, इलेक्शनच्या 1-2 वर्षापूर्वी, 1-2 वर्ष पहिले टॅक्स रेट खूप चांगला असतो, विच इज व्हेरी बेनिफिशियल टू पब्लिक. आता बघा टॅक्स रेटचं कसं तुम्हाला समजेल. आता आला पण परत मोदी आला ना, परत 2 वर्ष ना टॅक्स रेट जे आपल्या बेनिफिटला नसेल, बिझनेसमॅनच्या बेनिफिटला असेल, असं काहीतरी येईल बघा. आता समजते काय काय आपले पॉलिसी असल्या पाहिजे, टॅक्स रेट असला पाहिजे. प्राइसिंग पॉलिसी म्हणजे काय? यू कान चार्ज मोर दॅन एमआरपी है ना. एमआरपी म्हणजे काय? मॅक्झिमम रिटेल प्राइस. काय काय लोक आहे ना गाईस, 20 रुपयाची बॉटल विकतात 22 रुपयाला. काय बोलतात? थंड काळाचं कॉस्ट. येडे आहे का? धोतीवाला मीन करतो का? व्हॉट इज थंड काळाचा कॉस्ट? तुम्हाला बॉटल भेटते फक्त 8 रुपयाला, 20 वाली बॉटल. कितना? 8 रुपये, 7 रुपये, 9 रुपये. कितीला विकतात? 20 रुपयाला. आणि तो वासाडा काय बोलतो? 2 रुपये एक्स्ट्रा. कशाला? थंड करायचा. तू म्हणजे 2 रुपये कमवशील, घ्यायचीच नाही बॉटल. आपण घेतो म्हणून तिला विकतात. एवढं कमाई बापरे बॉटलमध्ये. बघितलं असं तुम्ही, टेम्पो असे फिरतात पाण्याचे, खूप कमाई. समजते? बिस्लरीची किंवा ते बाटल्या नाही घालतात. एनिवे नेक्स्ट काय? बेसिस ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स. या टू वर्ड्स. ऑप्टिमम allocation, how tax affects social welfare म्हणजे काय? What else? हा राईट. तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला माहित नसेल मे बी. माय पाय खराब आहे. तुम्हाला गोष्ट माहित नसेल, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कधी ॲमेझॉनला केलंय का शॉपिंग? केलं असेल ना. तुम्ही जेव्हा पे करता ना किंवा तिकीट बुक करताना बघा ते लिहिलेलं असतं बघा, 50 ते एक्स्ट्रा लोक चार्ज करतात. म्हणजे काय खाली? फॉर एज्युकेशन पर्पज. की जे आहेत ना, जे पुअर लोकांचं एज्युकेशन, त्यासाठी आम्ही 50 रुपये तुम्ही डोनेट करायची इच्छा आहे का? कधी केले बुक तुम्ही? तिकीट नाही ना. समजा 200 रुपये तिकीट असेल, 200 रुपयाला दे विल चार्ज 1 रुपी. सॉरी, 201 रुपये ते चार्ज करणार. आता कोणता असा भिकारी लोक असेल जो बोलेल की नाही, आय डोंट वॉन्ट टू डोनेट. 200 रुपये चाललेच आहेत ना, राहून दे 1 रुपया घे. 201 रुपये आपण इग्नोर करतो. पण जर 1 करोड लोकांनी जरी 1 रुपया दिला ना, झाले किती? 1 करोड. हे जे आहेत ना पैसे, जातं कुठे? गव्हर्नमेंटला. 1 रुपया फॉर पुअर एज्युकेशन. जे लोक ना पुअर लोकांना त्यांच्या एज्युकेशनसाठी ते खर्च करत असतात, म्हणून टॅक्स एक्स्ट्रा चार्ज करतो. इवन दारूवरती पण एक्स्ट्रा टॅक्स लागतो. पण कोणत्या नावाने? एज्युकेशन सेस, हेल्थ एज्युकेशन सेस, कृषी सेस म्हणून आहे. कृषी सेस म्हणजे काय? तो टॅक्स जी अमाऊंट आहे ना एक्स्ट्रा वाली, ती कुठे यूज करणार आपण? फार्मिंगसाठी. लोकांना लोन देणार, ट्रॅक्टर देणार, समजते? त्याच पर्पज साठी यूज करायचं, म्हणून टॅक्स रेट जास्त असतो. ओके. हा मग डायरेक्ट लिंक असतं ते, समजते? नाही. येस गाईस. तर अशा प्रकारे आपले हे पॉईंट संपले. पहिला पॉईंट काय होता? प्राइस डिटर्मिनेशन, देन फ्री मार्केट इकॉनॉमी, देन फॉरेन ट्रेड, देन इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग, देन business decisions, then useful to government, and basis of wealth. अजून 2 बाकी क्वेश्चन. ओके, किती वाजले? करूया फटाफट संपूया. टॉपिक खूप छोटे आहे रे.
मी याला जास्त खेचलं ऍक्च्युली होते आम्हाला तो आपला नाही का मुंबई वगैरे आलं ना तर थोडा इमोशनल बरं वाटलं म्हणजे. आपली मुंबई भाई कोणी पण घेऊन जाईल का खाऊ का अरे एक मार्केट गाईज नेक्स्ट क्वेश्चन मॅक्रो इकॉनॉमी तुम्हाला सांगितलं इकॉनॉमी मॅक्रो इकॉनॉमीचा अर्थ काय सगळं आपण लिहून घेतोय त्यात आपण काय शिकणार आहे स्कोप बघा स्कोप मध्ये 4 पॉईंट गाईज थेरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट देन थेरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन देन थेरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट देन मॅक्रो थेरी ऑफ डिस्ट्रीब्युशन थेरी ऑफ इन्कम मध्ये पण दोन आहेत कन्झम्पशन फंक्शन अँड इन्व्हेस्टमेंट फंक्शन त्याच्यामध्ये एकच फंक्शन आहे थेरी ऑफ बिझनेस सायकल हे तुम्हाला माहिती पाहिजे आता हे तुम्हाला टॉपिक नाही मायक्रोवाले जे आहे ना मायक्रोमध्ये स्कोप ते तुम्हाला टॉपिक आहेत पण हे टॉपिक तुम्हाला नाही आहेत त्याच्यामध्ये बरेचसे कारण तुमचं मोस्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स तुम्हाला 12th मायक्रो इकॉनॉमिक्स जास्त तुम्हाला पार्ट नाही आहे समजते तुम्हाला हे आठवण करायचं आहे का स्कोप समजलं तर पहिला पॉईंट काय थेरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट इन्कम काय असलं पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करतो ओके की किती इन्कम जनरेट व्हायला पाहिजे मला सांग इन्कम वाढलं बिझनेसमॅनचं तर कोणाचा फायदा आहे गव्हर्नमेंटचा ऑब्विसली बिझनेसमॅनचा अल्टिमेटली जास्त इन्कम म्हणजे जास्त टॅक्स जास्त पैसा म्हणजे तो विचार करायचा एक अजून ब्रांच ओपन करूया एक नवीन ब्रांच म्हणजे अजून 50 लोकांना जॉब भेटला एम्प्लॉयमेंट भेटलं समजलं काय बोललो मी त्या सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करतो ओके नेक्स्ट काय थेरी ऑफ जनरल प्राइस लेवल आणि ओके इन्फ्लेशन ओके ज्या आपल्या आहेत ना इन्फ्लेशनचे प्रॉब्लेम्स ओके किती प्राइस असली पाहिजे आता मला सांगा पेट्रोलचा प्राइस पहिले काय 10 वर्षापूर्वी किती होती 60 रुपये 70 रुपये आता किती 100 रुपये वाय बिकॉज ऑफ 110 वाय बिकॉज ऑफ इन्फ्लेशन तेव्हा 2 रुपयाला 5 रुपये 10 रुपयाला 5 रुपये वडापाव भेटायचा आता 15 रुपयाला 12 रुपयाला समजते मी जेव्हा खायचो लहानपणी की 2005-6 त्या टायमाला 2.5 रुपयाला वडापाव ओके यस तेव्हा आता किती आहे 15 रुपये 20 रुपये ओके समजते ते नसते ना ते एक असतं बिस्किट बघ ऑरेंज कलरचं तेवढ्यानंतर पिघळतं नाही रे बेसनचं असतं बिस्किट ऑरेंज कलरचं असं ऑरेंज पिवळं असतं बिस्किट नाही एवढं जास्त बोलतो लय भारी असेल खायला मस्त ते येतात 4 किसनी चॉकलेट पार्ले हे तुम्हाला माहिती असेल ना तुझं पहिलं नाव काय पार्ले ओके ते म्हणजे 4 25 पैसे ओके इन शॉर्ट 1 रुपयाचे एक हिस्सा ओके 4 भाग करायचे त्यातला एक हिस्सा 8 आण्याला 8 भेटायचे भाई 4 आणे म्हणजे तसं नको समजू 1 रुपये ना 1 रुपयाचे 4 भाग कर 25 पैसे 25 पैसे 25 पैसे 25 4 आणे म्हणजे 25 पैसे ना तर 25 पैशामध्ये 4 भेटायचे सॉरी चॉकलेट बरोबर गोष्ट एनिवे तेव्हा 1 रुपये म्हणजे खूप असते ना भाई कर ना मग इंटू कर ना 4 × 4 16 येस पण ते आहे ना पार्ले बिस्किट जेव्हा मी खायला स्टार्ट केले पार्ले बिस्किट ते मला वाटतं तेव्हा पण काहीतरी 1 रुपया 8 आण्याला काय होतं ते नंतर 2 रुपयाला राहिलं म्हणजे खूप वर्ष 2 रुपये राहिलं आता 2 रुपयाला आहे का नंतर पण 2 रुपयेच होतं पण बिस्किट कमी केले प्राइस सेम ठेवली समजले yes guys next time theory of growth and development because growth and development is a twins जुडो भाई ग्रोथ डेव्हलपमेंट ग्रोथ असेल ग्रोथ साठी तुम्हाला डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंट तुम्हाला ग्रोथ पाहिजे समज दोन्ही एकमेकांवर डिपेंड आहे समजते या नेक्स्ट काय मॅक्रो थेरी ऑफ ओके डिस्ट्रीब्युशन अगेन डिस्ट्रीब्युशन जेव्हा आलं समजायचं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचं डिस्ट्रीब्युशन आता आपण चालू करूया फीचर्स ऑफ मॅक्रो अगेन सांगतो तुम्हाला जे तुम्ही शिकले ना ऑलरेडी त्याच्यामध्ये डिस्टिंग्विशमेंट ते सगळं याच्यामध्ये आहे पहिला पॉईंट काय स्टडी ऑफ ॲग्रिगेट तिथं पहिला पॉईंट काय होता स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल एकाचं आता काय बोलतोय स्टडी ऑफ पूर्ण इंडियातल्या लोकांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा पूर्ण इंडियातल्या लोकांचं पॉवर्टी कमी करायची
पुढे इंडियातील लोकांचं अनएम्प्लॉयमेंट कमी करायचं. समजते? ही जे मोठमोठे प्रॉब्लेम्स आहे हू विल सॉल्व मायक्रो. समजते? लिहिले खाली वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम काय आहे. नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, नॅशनल एम्प्लॉयमेंट, जनरल प्राइस. समजलं? नेक्स्ट काय इन्कम थेअरी. इन्कम थेअरी का मग सांगितलं ऑलरेडी. ओके तर बघू आपण परत पासून. एलिमेंट्स, मेजरमेंट, सोशल अकाउंट. हाँ causes fluctuations in national income. मला सांग इंडियामध्ये सेल वाढलं तर इन्कम वाढेल बरोबर. सेलसाठी तुम्हाला काय पाहिजे डिमांड पाहिजे. डिमांड असेल तरच सेल होईल. समजते म्हणजे ॲग्रिगेट डिमांड असेल तर ॲग्रिगेट सप्लाय होईल. हे दोघं असतील तर काय होणार इन्कम वाढेल. समजते. आणि इन्कम मध्ये काय होतं फ्लक्च्युएशन्स कशामुळे इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन. नेक्स्ट काय जनरल इक्विलिब्रियम. ओके ॲनालिसिस. ओके वाच. मगाशी काय होता बिहेवियर ऑफ फक्त एकच फॅक्टर होता इंडिव्हिज्युअल युनिट. बाकी अदर फोर्सला आपण घेतलेलं नव्हतं. आता प्रत्येकाचं आपण मर्ज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. बघा दिले जनरल इक्विलिब्रियम डील्स विथ बिहेवियर ऑफ डिमांड, सप्लाय, प्राइस. 3 जणांचं एकत्र. तिथे काय होतं फक्त एकच. समजते. त्याला म्हणतात पार्शल इक्विलिब्रियम. नेक्स्ट काय इंटर डिपेंडन्स. तू वाच. एकदम सिंपल यार. तेच मगाच एक्झाम्पल. जर आपला सेल वाढला तर आपलं इन्कम वाढेल. आपलं इन्कम वाढलं कोणाचा फायदा होईल. टॅक्स वाढेल, टॅक्सचा फायदा होईल. आपलं इन्कम वाढलं म्हणजे आपलं प्रॉफिट वाढेल. आपला प्रॉफिट म्हणजे आपण आपल्याला पैसा येईल. मोठा पैसा. मोठा पैसा देऊन आपण काय इन्व्हेस्ट करणार. नवीन फॅक्टरी ओपन करणार. नवीन फॅक्टरीमध्ये काय होणार आहे लोकांना जॉब भेटणार. समजते. लोकांना जॉब भेटले काय होणार त्यांना पैसे भेटणार. त्यांना पैसे भेटले त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढणार. समजते. हे सर्व गोष्टी होतात. आणि अल्टिमेटली कोणाचा फायदा होणार गव्हर्नमेंटचा आणि पुऱ्या इंडियाचा. ओके या नेक्स्ट काय लंपिंग झालं. मग अशी लंपिंग मेथड चालतं आहे. या यस टू स्टडी ऑफ रादर दॅन. मग अशी बोलू मी पूर्ण इकॉनॉमिकचा अभ्यास करायचा रादर दॅन वन स्लाइस. ओके स्लाइसचा म्हणजे एक पार्टचा अभ्यास नाही पूर्ण इकॉनॉमीचा. पुढे बस. अकॉर्डिंग टू प्रोफेसर बॉल्डिंग फॉरेस्ट trees does not reveal the properties of an individual tree.